जगातल्या कोणत्याही मंदिरात जाऊन कितीही दिवे लावा, जर तुमच्या मनामध्ये अशांतता असेल तर ती अशांतता दिवे लावल्याने किंवा पूजा पाठ केल्याने कधीच भरून निघणार नाही. कधी कधी सगळं सत्य दिसत असतानाही आंधळं होण्याचं नाटक करावं लागतं. सगळं काही ऐकू येत असतानाही बहिर असण्याचं नाटक करावं लागतं. खूप वेळा बोलता येत असूनही शांत बसावं लागतं. शेवटी प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं महत्त्वाचं नसतं, कारण या जगात कोणीच कोणाचं नसतं. कारण खूप वेळा आपण जे डोळ्याने बघतो ते 100% इतकं खरं नसतं, आणि खूप वेळा जेव्हा आपण कानाने ऐकतो त्या गोष्टीसुद्धा 100% इतक्या खऱ्या नसतात. तुम्हाला तुमचं आयुष्य सुखाने जगायचं असेल तर फक्त स्वतःला एकच शब्द बोला, जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीच होणार आहे, आणि जे झालं गेलं ते सुद्धा चांगल्यासाठीच झालं, आणि जे होत आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच होत आहेत. पण या गोष्टीचे परिणाम आपल्याला भविष्यात नक्कीच दिसून येतील, म्हणून पॉझिटिव्ह विचार करा आणि आनंदी आयुष्य जगा. वाटेवरून चालताना वाटेसारखंच वागावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरीही वळण आलं की वळावंच लागतं. तुम्ही 100 वेळा प्रयत्न करूनही अपयशी झाला असाल तर शेवटचा एक प्रयत्न करायला विसरू नका. नाव तर कोणीही ठेवतं, पण तुम्हाला ठेवलेल्या नावाचा तुम्हाला ब्रँड बनवता यायला हवा. कुणास दुखवू नये गंमत म्हणूनही. बरंच काही गमवावं लागतं नात्याची किंमत म्हणून. नावापुरती नाती आयुष्यात असली काय आणि नसली काय याचा काहीच उपयोग होत नाही, आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात आहेत काय आणि आयुष्यातून आपल्याला सोडून गेलीत काय या गोष्टीचं दुःख करायचं नसतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, उगवत्या सूर्याला सर्वजण नमस्कार घालतात, पण मावळत्या सूर्याला कोणी साधं बायसुद्धा म्हणत नाही. कोणतीही गोष्ट तोडून टाकायला वेळ लागत नाही, फक्त वेळ लागतो तुटलेल्या गोष्टी सावरायला. आयुष्यात कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणामध्ये मिळते तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व आपल्या आयुष्यातून अचानक कमी होत असतं. आयुष्यात जे काही झालं ते सहजासहजी विसरता येत नाही, पण जे होणार आहे ते चांगलं कसं करायचं यासाठी प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. तुमच्याही आयुष्यात चांगली वेळ येईल या भविष्यवाणीवर विश्वास ठेवू नका. चांगली वेळ ही कधीच येत नसते. चांगली वेळ ही स्वतःहून आणावी लागत असते. जेव्हा आपल्याला स्वतःच्या चुका स्वतःच लक्षात येतात तेव्हा आपल्याला दुसऱ्याने चुका दाखवण्याची गरज भासत नाही. तुम्हाला खूप वेळा असं वाटत असेल की माझ्याजवळ मला समजून घेणारं कोणीच नाही, पण हे खरंच खोटं आहे. कारण आपले चांगले विचार हे आपल्या चांगल्या मित्राचं काम करत असतात, आणि आपले चांगले विचार आपल्याला कधीच सोडून जात नाहीत. असं म्हणतात की ध्येय उंच असलं की झेपसुद्धा उंचच घ्यावी लागते. कारण ध्येय हवं असेल तर कधी कधी ध्येयासाठी खूप काही गमवावं सुद्धा लागते. आयुष्यात 100 चुका करा, पण प्रत्येक चुकीतून काहीतरी शिका, म्हणजे तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. सत्ता, संपत्ती, वेळ आणि शरीर साथ देईल की नाही
हे सांगता येत नाही, पण तुमचा चांगला स्वभाव हा नक्की तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल. आपल्या डोळ्यामध्ये अश्रू तेव्हा येत नाही जेव्हा आपण कोणाला हरवत असतो, पण आपल्या डोळ्यामध्ये अश्रू तेव्हाच येतात जेव्हा आपण स्वतःला हरवून सुद्धा कोणाला आपल्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये थांबवू शकत नाही. आपल्याला आपलं इतकं महत्त्वाचं कोणी समजून घेत नाही. कोणासाठी त्याग करणं कठीण नाही, कठीण असतं त्याच माणसाला शोधणं जो तुमच्या त्यागाची कदर करेल. लोकांसोबत नाते निभावून फक्त एकच गोष्ट शिकलेली आहे, कोणाची कितीही कदर करा, एक दिवस तोच माणूस तुम्हाला रद्दी समजू लागतो.